नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ता वाजलेले तर 2 आणि 2 वाजता आता मला जायचं मार्केटमध्ये, कारण उद्या अगदी तोंडावर म्हणजे रक्षाबंधन आलेली आहे. आणि काल ना मी भरपूर मार्केटमध्ये गेले होते. काल नाही का थोडीशी शॉपिंग वगैरे केली. काय केली हे तुमच्यासोबत मी आत्ता जर शेअर केलं तर जो माझा रक्षाबंधनचा ब्लॉग आहे तो बघायला तुम्हाला काही इंटरेस्ट येणार नाही, म्हणून ठीक आहे मी काही शेअर केलं नाही की काल काय खरेदी केली काय नाही. तर दादा ते शाळेमध्ये गेलेले तर आणि आता आम्हाला जे मार्केटमध्ये जे की म्हणजे राखी आणायच्या उद्या रक्षाबंधन आहे त्याच्यासाठी म्हटलं चला आता आज राहिलं काहीतरी खरेदी करून येऊया. आणि जेवण वगैरे मस्त झाले. मीनाक्षी तयार होती, आता मला पण तयार व्हायचं म्हणजे की मार्केटमध्ये जायचं. आणि आमच्या इथे ना एवढ्या छान छान स्टॉल लागलेत राख्यांचे पण, आणि त्याच्यात गणपती पण आले ना, तर गणपतीचं पण बाहेर म्हणजे खूप छान वातावरण, सध्या सणसुद आहे आणि बाहेर गेल्यानंतर पण खूप छान वाटतं. गणपतीचे स्टॉल लागलेत, राख्यांचे स्टॉल लागलेत, असं वाटतं बाहेर गेले की बाहेरच राहावं. तर चला सगळ्यात आधी मी उरकून घेते आणि मग म्हणते मी बघू आता राखी कशा भेटतात कशा नाही. आणि मग घरूनच निघताना मला आव्हानचा फोन आला की आमच्यासाठी टिफिन घेऊन येत आहेस गावात. तर मग त्यांसाठी टिफिन घेतला आणि तिथे गेल्याच्या नंतर नाही का मग त्यांनी वडापाव वगैरे आणले. आणि नंतर आमचं असंच खात प्लॅनिंग झालं की चला आता सगळे एकत्र आलोच आहोत तर आपण कानेपण्यातला जाऊ. आणि तसा आज गुरुवार पण होता. मग बसलेच आमचं हे प्लॅनिंग झालं की चला आता सगळेच दर्शन करायला जाऊया. आम्ही 6 जण होतो आणि 5 जण होतो आणि 2 गाड्यावर आम्ही सर्वजण जाणार होतो. आता कुठं चाललोय आपण? आता आम्ही सगळे कानिपनाथ मंदिरामध्ये, मी मामा दीदी पण भैया बंद आणि मामी. सगळी पब्लिक आहे आमच्यासोबत. मी पण. अरे उघड ना, मला याच्यामध्ये ठेवायचं. इतके जण नाही हो. मामी मी दोघं हे सगळे. तुम्ही 3 जण याच्यावर, आपण 2 जण त्याच्यावर, आपण स्कूटरवर. आणि आता आम्हाला जायचंय कानिपनाथला. आणि कानिपनाथला जायला निघालोत. पहिलं पेट्रोल बघितले, आमच्या गाडी तर भरपूर होतं पण आहोजन त्यांच्या गाडीमध्ये नव्हतं. आणि मीनाक्षी मॅडम आमच्या ड्रायव्हर लय आडनाईचं रस्ते बघा तिकडं पण चालू की व्यवस्थित. आणि काहीच प्लॅनिंग वगैरे नव्हती गाईज. आता आम्हाला थोडीशी खरेदी करायची होती आणि दुकान आल्याच्या नंतर बोलली चला आपण आता सगळेच एकत्र आलो तर कानिपनाथला जाऊ, कारण आज गुरुवार असल्यामुळे ना खूप गर्दी पण असते आणि आहोना जायचं होतं. तर म्हटलं चला सगळेजण आलात तर चला जाऊ. आम्ही आलो डब्बा दिले ऍक्च्युली. आम्ही डब्बा द्यायला आलो. डब्याच्या नादी चालत पण गेला. चला तर चला बघूयात. याच्या आधी पण मी तिथे गेलेले, यांनी पण बघितलेले आहे ना. बघितलं. खूप छान आहे कानिपनाथ मंदिर. ह्या दोघांनी नाही बघितलं. हां म्हणून त्यांना घेऊन चाललं. वातावरण लई छान झालं बघा ना. वातावरण पण कसलं भारी झालंय. इकडे बघा कसं डोंगराळ भाग आहे. मामा गेली काय? नाही पेट्रोल टाकतात. खूप छान वातावरण पण झालेलं आहे. सकाळी पाऊस पण येत होता बरं का, पण आता बंद झालंय. आणि गाईज इकडं ना मस्त शेती आहे ना, तर एवढं भारी ना, एवढं करमते ना शेती असल्यामुळे. पूर्ण रस्त्याने आहे ना एवढं माळवं आहे, म्हणजे भाजी वगैरे विकायला बसलेले, फळं वगैरे म्हणजे ताजंच शेतातून तोडून बाहेर विकायला बसलेले. एवढं भारी आहे ना, म्हटलं जाताना काहीतरी घेऊन जाऊ आपण. पपया सीताफळ असं सगळं काय लावलेलं आहे. आणि इकडलं वातावरण बघताना हां रस्ता छोटाच आहे पण नाही का वातावरण लय भारी आहे. कानिपनाथ कुठे माहिती का? एकदम डोंगरात आहे. ते बघा मंदिर दिसतंय का? तिथे जायचं आपल्याला. आणि असाच रस्ता आहे पूर्ण का? गाडी आम्हाला पाहून कशी पडेल गिरी शाहीर. काही एवढं गार लागायला. इकडला डोंगराळ भाग आहे बरं का, आणि एवढा वळणीचा रस्ता आहे आता सध्या. आता तुम्हाला मी पूर्ण रस्ता दाखवते कसा आहे.
पूर्ण वळणीच आहे, लांबून गाडी घ्यावी लागते. हे बघा, हे बघा कशा हात करतात. थंड वाटायला पण इकडे काय. आणि आमची मीनाक्षीबाई एकदम सेफ गाडी चालवते. आणि मामा पण ते कशी गाडी चालवते तो. आम्ही जरा असं केलं, आम्हाला गाडीवरून खाली उतरून म्हणते ना, गाडी नीट चालवा. आता काहीच आम्ही फायनली वरती आलोय. श्री क्षेत्र कानिफनाथ गोका. पिशवी तर काही मस्त दर्शन वगैरे झाले बरं का. आणि आता थोडंसं थांबलोत आम्ही आणि फुकटचं आम्ही जेवण पण केलं, म्हणजे प्रसाद वगैरे होता आणि खूप छान प्रसाद होता बरं का. असं म्हणतात ते म्हणजे नशिबात असेल तरच खायला भेटतं. काही कार्यक्रम होता ते. ओके, मी वाजवलं. तर मस्त दर्शन वगैरे झाले. आणि मध्ये तर नाही का अलाउड नव्हतं शूट वगैरे करायला, मध्ये शूटिंग करून देत नाही तर म्हणजे व्हिडिओ वगैरे चालत नाही आहे मध्ये. आता मस्त दर्शन वगैरे झालं, थोडंसं थांबलो आम्ही. आणि मॅडमला खायची होती गुळपट्टी, तर गुळपट्टी घेतली आहे मॅडम, तेच का ते. आणि तेच पूर्ण वेळेनं खात होते. आणि आहोत त्यांचं तिकडे दर्शन चाललंय. आणि फायनली काही आता आम्ही निघाले, तर आमची पब्लिक पण आहे मागं. तर चला. आणि आता पावसाचं वातावरण पण झालंय आणि मुलं पण सुटतील, तसे भाऊचे आहेत मुलांना आणायला. पण म्हटलं ते जर बाहेर गेले असेल त्यांचं काय सांगतात, ते कधी बाहेर जातात. म्हणून तर निघाल तर आम्ही 4:30 वाजले, 5 वाजता म्हणून सोडतो, म्हणजे 8 तास आम्ही पोहोचतोय. सगळ्यात पहिलं मुलांना घरी सोडलं आणि म्हटलं चला आता राख्या घेऊया. आणि खूप सारे स्टॉल लागले होते, खूप छान राख्यासुद्धा होत्या. आणि म्हटलं चला आता आपण सुद्धा काहीतरी सिलेक्ट करू. आणि त्याच्यातून मी सिलेक्ट करायला लागली राख्या. आणि मला खूप वेळ लागला, कारण खूप कन्फ्यूज झाली होती मी कुठल्या राख्या घेऊ, कारण सगळ्यासारख्या छान वाटत होत्या. आणि आता घरी आलो होतं, जी काही मला खरेदी करायची होती, राख्या वगैरे सगळं काही व्यवस्थित खरेदी केली. आणि राख्याचे स्टॉल एवढे लागले होते आणि खूप छान छान प्रकारच्या राख्या होत्या. पण मी राखी आणली आहे जशी की पहिली वापरत होते राखी, तशी राखी आणलेली मी दादासाठी. कारण त्याने ना अगदी व्यवस्थित राखी म्हणजे हात भरून दिसतो अशी राखी आणलेली आहे. मस्त चहापाणी वगैरे केली, फ्रेश झाली, आल्याच्यानंतर चहापाणी केली. आणि नाही का आता इकडे लावलेलं कुकर वरण भाताचा. आणि आता मला काढायची मेहंदी, तर मेहंदी काढायची होती म्हणून शॉर्टकटमध्ये वरण भात लावलेलं आहे मी. आता वरण भात मस्त बनवते, मस्त छान मेहंदी काढणार आहे मी आता. आणि गाईज बघा अशा प्रकारे मी मेहंदी काढली आहे. आणि मेहंदी एवढी छान काढली आहे, मी नाही काढली, माझ्या बाजीनं काढली आहे. तर आता नाही का झालं ब्लॉग एंड करायचा टाईम. आणि खूप झोप येईल आज. फक्त वरण भात केलं तर वरण भात खाल्लं, 1,000 मेहंदी काढली, एक हात बाकी आहे. इकडे हा पण झोपीला आला आहे. अंगावर घेऊन बातम्या बघणं चालू आहे, ते पण मोबाईलवर. तर चला आता ब्लॉग हा इथेच एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका, हा रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग असणार आहे. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.